आपल्या राज्यामध्ये खरीप हंगामाचं जे सरासरी क्षेत्र आहे तर ते 144 लाख हेक्टर क्षेत्र आहे आणि आज अखेर 141 लाख हेक्टर क्षेत्रावरती पेरण्यात आलेले आहेत. जवळपास 98% क्षेत्रावरती पेरण्यात आलेले आहेत. जे एकूण आपलं क्षेत्र आहे सरासरीचं क्षेत्र ते 144 लाख हेक्टर आहे. त्याच्यामध्ये प्रमुख पिकं म्हणजे सोयाबीन आहे. सोयाबीनचं जे सरासरी क्षेत्र 47 लाख हेक्टर आहे आणि सोयाबीनची पेरणी ती 49 लाख हेक्टरवरती झालेली आहे. कापूस पिकाखालचं जे सरासरी क्षेत्र आहे तर ते 42 लाख हेक्टर आहे आणि पेरणी ही 38 लाख हेक्टर क्षेत्रावरती झालेली. तिसरं मुख्य पीक जे आहे तर ते भात आहे. भाताचं सरासरी क्षेत्र 15 लाख हेक्टर आहे आणि पेरणी 14 लाख हेक्टर क्षेत्रावरती झालेली आहे. 1 लाख हेक्टरवरची जी लागवड आहे भाताची तर ती येत्या 2 ते 4 दिवसामध्ये पूर्ण होईल. त्यानंतर चौथं महत्त्वाचं पीक आहे तूर. तुरीचं 12 लाख हेक्टर क्षेत्र सरासरी क्षेत्र आहे आणि पेरणी ही 12 लाख हेक्टरपेक्षा थोडी कमी आहे. 94% पेरणी तुरीची झालेली. त्याच्यानंतर जे इथं पाचवं महत्त्वाचं पीक आहे मका. मक्याचं सरासरी क्षेत्र जे आहे तर ते 9 लाख हेक्टर आहे आणि पेरणी 14 लाख हेक्टरची झालेली. तर आपण जर खरीप हंगामामध्ये बघितलं तर जी सरासरी क्षेत्र आहे प्रत्येक पिकाचं सरासरी क्षेत्र असतं. सरासरी क्षेत्र म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये त्या पिकाची एकूण झालेली पेरणी हे सरासरी क्षेत्र असतं आणि त्या सरासरी क्षेत्राशी आपण चालू वर्षी झालेल्या पेरणीची त्याच्याशी आपण तुलना करत असतो. तर जे सरासरी क्षेत्रापेक्षा जास्त पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये सोयाबीन आहे, मका आहे आणि मूग ही 3 पिकं जी आहेत तर उडीद तर ह्या 3 पिकांची पेरणी सरासरीपेक्षा जास्त झालेली आहे. सोयाबीन, मका आणि उडीद. आणि इतर जी पिकं आहेत तर त्या पिकांची सरासरी क्षेत्रापेक्षा कमी पेरणी झालेली आहे. जर आपण बघितलं खरीप हंगामाच्या मध्ये जी पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, त्याचबरोबर मूग असेल, भुईमूग आहे. तर या पिकांचं क्षेत्र हे प्रत्येक वर्षी कमी कमी होत चाललेलं आहे. परंतु सोयाबीन, मका या पिकांखालचं क्षेत्र हे वाढत चाललेले. शेतकऱ्यांचा कल हा मका आणि सोयाबीन पिकाकडं जास्त आहे. मक्याचं जर आपण क्षेत्र बघितलं तर आज राज्यामध्ये जेवढं ऊस पिकाखाली क्षेत्र आहे तेवढंच क्षेत्र हे मका पिकाखाली वाढत चाललेलं आहे. कारण मका पिकाचा वापर हा मुरघास साठी केला जातो. जनावरांना चारा होतो. शेतकरी त्या चाऱ्याची कुट्टी करून मुरघास तयार करून ठेवतात आणि डायरेक्ट चारा म्हणून सुद्धा वापर होतो. त्याचबरोबर धान्यासाठी मक्याचं उत्पादन घेतलं जातं आणि काही प्रमाणामध्ये मका हा इथेनॉलसाठी सुद्धा वापरला जातो. त्याच्यामुळं 9 लाख हेक्टर जे आपलं सरासरी मक्याचं क्षेत्र होतं ते आता राज्यात ते जवळपास 14.5 लाख हेक्टरपर्यंत गेलेले आणि दिवसेंदिवस मका पिकाखालच्या क्षेत्रात वाढसुद्धा मोठ्या प्रमाणात होत चाललेली. त्याच्यानंतर ज्वारी, बाजरी आहे, मूग आहे, ह्या पिकांखालचं क्षेत्र हे दिवसेंदिवस कमी होत चाललेले. कारण त्याच्यामध्ये अनेक कारणं आहेत की इतर जे मका जर आपण बघितलं तर प्रति हेक्टरी उत्पादकता मक्याची ही 38 क्विंटलपर्यंत आहे. परंतु जर ज्वारीची उत्पादकता बघितलं तर ती हेक्टरी साधारणतः 10 ते 12 क्विंटलपर्यंत आहे. बाजरीची उत्पादकता 3 ते 4 क्विंटलपर्यंत आहे. मक्यामध्ये उत्पादन जास्त येतं आणि रेट चांगला बाजारभाव मिळतो. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कल हा मका पिकाकडे आहे. सोयाबीनचं सुद्धा त्याच पद्धतीने उत्पादकता चांगली आहे, रेट चांगला मिळतो. सध्या पाऊस थांबलाय. आता खरीप हंगामाच्या पिकावर त्याचा परिणाम होतोय का? सरासरी पावसाची स्थिती काय आहे आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली? चालू वर्षी आपल्या राज्यामध्ये मे महिन्यामध्ये खूप पाऊस पडला. मे महिन्यामध्ये सरासरी मे महिन्याची जी राज्याची सरासरी आहे ती 17 मिलीमीटर आहे आणि राज्यात पाऊस मात्र 185 मिलीमीटर पडला. खूप पाऊस मे महिन्यामध्ये पडला. बऱ्याच ठिकाणी ओढे, नाले त्याला वाहिले, पाणी आलं, विहिरींच्या पाण्याची पातळीमध्ये वाढ झाली. त्याच्यानंतर पेरणीच्या वेळी पाऊस पडला. परंतु पेरणी झाल्यानंतर जो पाऊस पिकाच्या वाढीच्या अवस्थेच्या वेळी पाऊस होणं आवश्यक होतं त्या तुलनेमध्ये जर बघितलं तर जून जुलैमध्ये पाऊस सरासरी जो पाऊस पडतो तितका पाऊस पडला नाही. आणि ऑगस्टमध्ये जे आता हे ऑगस्ट महिन्यातले आज 13 दिवस झालेत, या 13 दिवसांमध्ये सुद्धा जो पाऊस पडायला पाहिजे सरासरी इतका तो पाऊस पडलेला नाही. जून जुलै या महिन्याची जेवढी सरासरी होती त्या सरासरीच्या
92% पाऊस झाला, म्हणजे 8% पाऊस कमी झाला. परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये जी सरासरी आहे त्या सरासरीच्या ह्या 13 दिवसांची जी सरासरी होती त्या सरासरीच्या फक्त 48% एवढाच पाऊस झाला. म्हणजे जवळजवळ 50% 52% पाऊस हा कमी झाला. आणि पिकाची नेमकी आता ही वाढीची अवस्था असते आणि या अवस्थेमध्ये जो पावसाचा जितका चांगला फायदा पिकाला होतो, ज्याच्यामुळे पिकाची वाढ चांगली होते, किंवा जी कडधान्यासारखी पिकं असतील किंवा अन्नधान्याची पिकं आहेत, तर तिथं आता ज्वार बाजरी असेल तर ते आता कंस दाणं भरण्याच्या अवस्थेमध्ये, काही ठिकाणी आपण निसवणं म्हणतो तर निसवण्याच्या अवस्थेत आहे. त्याचबरोबर सोयाबीन असेल, उडीद असेल, तर ह्या ठिकाणी तिथं आता शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये आहे. तर ह्या टप्प्यामध्ये पावसाची खूप चांगली गरज असते, कारण आपण जे पाणी देतो तर त्यापेक्षा पावसाचा परिणाम हा खूप चांगला पिकावरती होत असतो. आणि नेमका या अवस्थेमध्ये आता पावसानं मध्ये आता ही ओढ दिली आणि ती ओढ दिल्यामुळे त्याचा पिकाच्या वाढीवरती थोडा परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी ही जी पिकं आहेत खरीप हंगामातली, तर त्या पिकांसाठी संरक्षित पाणी दिलं पाहिजे, हलकं पाणी दिलं पाहिजे. पिकाला जास्त पाण्याची फार गरज नसते खरीप हंगामामध्ये, परंतु त्यामुळं हलकं पाणी दिलं पाहिजे. कारण जास्त जर पाणी दिलं तर आणि पाऊस झाला तर परत तिथं उलटा इफेक्ट हा पिकावरती होत असतो. कारण येत्या 15 तारखेपर्यंत तरी कोकण आणि विदर्भ वगळता इतर ठिकाणी पाऊस हा एकदम तुरळक स्वरूपाचा असणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी पिकाला हलकं पाणी द्यावं. ज्या ठिकाणी ड्रिप इरिगेशन असेल तिथं ड्रिपनं पाणी द्यावं. ज्या ठिकाणी तुषार सिंचन म्हणजे स्प्रिंकलर इरिगेशनची सोय असेल त्या ठिकाणी स्प्रिंकलरनं इरिगेशन द्यावं. आणि संरक्षित पाणी देऊन या पिकाचा संरक्षण करावं अशी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो. म्हणजे समजा त्यात प्रचार प्रसिद्धी असेल हे असेल हां. तर आतापर्यंत किती पीक विमा वाटप झाले, किती शेतकऱ्यांचं पेंडिंग आहे आणि कसा लाभ घेतला राज्यात? खरीप हंगाम 2023 पासून आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राबवत होतो आणि त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांकडून फक्त ₹1 विमा हप्ता घेत होतो. खरीप हंगाम 23-24 आणि खरीप हंगाम 24-25 म्हणजे संपूर्ण वर्ष, हे 2 वर्ष 23-24, 24-25. तर ह्या खरीप हंगाम 23 आणि रब्बी हंगाम 24 या पूर्ण वर्षासाठी दोन्ही हंगामामध्ये 8,562 कोटी पीक विम्याची रक्कम मंजूर झाली होती. त्याच्यापैकी 8,481 कोटी वाटप झाले. फक्त 80 कोटी शिल्लक आहेत, तर ते विमा कंपन्यांकडून वाटप त्याचं चालू आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे जे बँक अकाउंट आहे तर ते आधार लिंक नसणं हे त्याला मुख्य कारण आहे. त्याच्यामुळं ते राहिलेले, तर त्याची वाटपाची कारवाई चालू आहे. खरीप हंगाम 24 आणि रब्बी हंगाम 25 हे जे 2 हंगाम आहेत म्हणजे पूर्ण या वर्षासाठी म्हणजे मागच्या 2024-25 या संपूर्ण वर्षासाठी 4,517 कोटी विमा मंजूर झाला. त्याच्यापैकी 3,595 कोटीचं वाटप झालं आणि 921 कोटी रुपये हे शिल्लक होते. त्याच्यामधले परवा दिवशीच माननीय केंद्रीय कृषी मंत्री यांच्या हस्ते जे सिंगल क्लिक प्रोग्राम झाला होता त्याच्यामध्ये 921 कोटी जे शेतकऱ्यांना वाटप करायचे होते त्याच्यामधले 530 कोटींचं वाटप शेतकऱ्यांना करण्यात आलेलं आहे. आणि उर्वरित जी रक्कम आहे तर त्या रक्कम वाटपाची कार्यवाही विमा कंपन्यांकडून सुरू आहे. चालू वर्षी आपण खरीप हंगाम जो सुरू आहे आत्ताचा 2025चा, त्या हंगामामध्ये आपण सर्वसमावेशक अशी पीक विमा योजना राबवत आहोत. आणि या योजनेमध्ये आज अखेर जवळपास 84 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि या योजनेमध्ये सहभाग घेण्याची तारीख ही उद्याची शेवटची आहे 14 ऑगस्ट. तरी सर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा असं मी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो. खरीप हंगाम 2023 आणि रब्बी हंगाम 2023-24 या पूर्ण वर्षात दोन्ही हंगामात मिळून 2 लाख साधारणतः 27,000 अर्ज आले होते. त्यातले 5 लाख अर्ज अपात्र ठरले होते. तर 2,22,000 अर्ज हे एकूण योजनेसाठी पात्र होते. 2,22,000 अर्जापैकी परत घ्या रिपीट परत कट करा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये खरीप हंगाम 2023 आणि रब्बी हंगाम 2024-25
या पूर्ण वर्षामध्ये या दोन्ही हंगामात 2,27,00,000 अर्ज आले होते. त्याच्यामधले 5 लाख अर्ज हे अपात्र वेगवेगळ्या कारणांमुळे आढळून आले होते आणि एकूण पात्र अर्ज होतं ते अर्जांची संख्या ही 2,22,00,000 इतकी होती. 2,22,00,000 अर्जांपैकी 1,32,00,000 शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला. खरीप हंगाम 2024-25 आणि रब्बी हंगाम 2024-25 मध्ये एकूण मिळून जे पात्र अर्ज होते तर ते साधारणतः जवळपास 2,21,00,000 अर्ज होते आणि त्यापैकी 96 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झालेला आहे.